आता फोडते हर्ष पप्पा आणि इतकं भारी वाटतं ना. ज्वारी गहू आलेले आणि संध्याकाळचं वातावरण इतकं भारी वाटतंय. कोणती मैत्रीण तो याशी म्हणून तो जीव लागत नव्हता घरी थांबायला का नाही. आणि कोण कोण खेळतोय व्यवस्थित पाय पाय लांब घ्या. ए इकडे इरा सांग. नमस्कार सर्वांना. हर्षच्या मम्मी ह्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. तरी ते ना करायचे आज बिर्याणीच, कारण की ना हर्ष पप्पाने तुम्ही दाखवलंच मी लाकडं फोडलेत आणि लाकडं फोडलं म्हटलं ना तर त्यांना बिर्याणी खायला आवडते. बिर्याणी असू मटण अंडे चिकन कोणतीही भाजी असू किंवा बिर्याणी असू त्यांना खायला आवडते. तर इथं काय केलेलं आहे, लसण अद्रकची पेस्ट काढली, मिरची काढली थोडीशी 2-3 आणि त्यानंतर आहे ना कांदा टमाटर थोडेसे 2-4 मिरच्या कट करून मसाल्या तेलामध्ये परताला टाकलं आणि त्यानंतर आहे ना खडा मसाला टाकला थोडासा आणि इथे घेतला आहे प्रवीण पावडर मिरची पावडर हळद पावडर टाकून मस्त असं परतून घेते. आणि एक प्रॉब्लेम झाला असा आहे की हर्षी पप्पाने फोन बाहेर नेल्यामुळे आम्हाला काहीच शूट करायला जमलं नाही. त्यांच्याकडे फोन होता तर हे बघा तिथं हळद पावडर टाकून मस्त असं छान फ्राय करून घेते मसाले आणि तेल सुटेपर्यंत कधीही कोणतीही भाजी किंवा बिर्याणीचा असं करता वेळेस आहे ना छान अशा तेलाच्या बुडबुड्या निघून द्यायच्या. तरी ते ना दादूनं शूट केला आहे थोडासा हलेला आहे त्यानं कॅमेरा, तर समजून घ्या. तरी चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता मी ते डायरेक्ट मसाल्यामध्ये परताला टाकते. आणि त्यात काय झालं दुपान होतं आणि रात्रीचा थोडासा उशीर झाला होता, 7 वाजले होते आणि थोडं दुपान असल्यामुळे ना थोडंसं छान असं व्यवस्थित दिसलं नाही आहे. पण आता इथे ना चिकन मस्त स्वच्छ धुवून टाकल्याच्यानंतर पाणी टाकून देते, म्हणजे कसं 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर इथे ना आता मी थोडंसं पाणी टाकून 4 शिट्ट्या काढून घेते. तर दादानं भरपूर तसा कॅमेरा फिरला आहे. आता दुसऱ्या वेळेस दादाला अजिबात शूट करून देणार नाही. तर हे बघा आणि रात्र इतका अंधार पडला होता तरी पण करणंच पडलं. तरी ते माझ्या 3 शिट्ट्या चांगल्या झाल्या होत्या. आता आहे ना इथं बघून घेते शिट्ट्या चिकन छान शिजलं की नाही. आणि एक असं आहे की बिर्याणी म्हटलं ना तर हर्ष पप्पाला रस्सा का आहे ना थोडासा काढणंच पडतो 2-3 चम्मच आणि मग आता त्यांच्यासाठी मी काढते. तर हे बघा मस्त असं चिकन शिजलं होतं बरं का आणि खूप छान झालेली बिर्याणी. तर अशा पद्धतीने मी बिर्याणी करत असते. तर हे बघा आता इथे ना 3-4 चम्मच काढते आणि चुली एवढी भारी पेटली होती ना, इतकी थंडी असूनही थंडी वाटत नव्हती, कारण की आहार एवढा पडेल होता ना इस्तू, तर खरंच खूप भारी वाटत होतं. आणि चुलीवर स्वयंपाक करायला या दिवसामध्ये खरंच भारी असतं आणि थंडी पण वाजत नाही काहीच नाही. आणि मेन म्हणजे गॅस पण आपला वाचतो, कारण की मी जास्तीत जास्त गॅसवरच करत असते. पण आता मी ठरवलं आहे की आता इथून पुढे मी जास्तीत जास्त चुलीवरच स्वयंपाक करणार, कारण की चुलीवरचा स्वयंपाक खायला खूपच भारी वाटतं. तर इथे मी आता पाणी टाकून देते तांदूळ शिजायला. आणि ना मेन माझ्याकडून एक व्हिडिओ स्किप झालेला आहे, मीठ टाकता वेळेस मीठ टाकलेलं आहे. वा वा एकच नंबर झालेलं आहे बरं का चव. तर हे बघा मला वाटलं व्हिडिओ स्किप झालेला आहे, पण व्हिडिओ अजिबात स्किप नाही झाला, मीठ टाकलेलं आहे तुमच्यासमोरच. तर चला मग आता मी तांदळाला जेवढं पाणी लागतं तेवढं अंदाजानुसार मी पाणी टाकून दिलं आहे. आणि तांदूळ पण एवढा भारी ना कोलमचा. हे बघा दादू शूट करत असताना त्याला पण माझ्यासारखी चव पाहिजे होती. तर कसं आहे बिर्याणी करता वेळेस ना कधी पण चेक करून घेतलेलं बरं असतं, कारण की कसं आहे आता समजा रशीची भाजी असली तर आपण वरून मीठ घेतो, पण बिर्याणी तांदूळ खिचडी भात म्हटलं ना तर चव घेतली तर मग ते नंतर प्रॉब्लेम येत नाही मिठाचा. तरी तर मस्त असा कोलम तांदूळ आणलेला आहे आणि खूप भारी आहे. कोलम तांदूळचीच बिर्याणी खूप छान लागते. तसं आम्ही इंद्राणी आणत असतो तांदूळ, पण मग त्यांनी आता कोलमच आणले होते. तरी तर मी धुवून घेत होते, दादून हा पण शूट केलेला आहे. तर अशा पद्धतीनं बिर्याणी करत असते मी एकदम सोप्या पद्धतीने, झटकीपट, जास्त वेळही लागत नाही काहीच नाही. आणि आपण चिकन जसं मीठ तेलात हळदी शिजून घेतो ना तर ते चिकनची बिर्याणी एवढी भारी लागत नसते. तर हे बघा इथं दादा तुम्हाला दाखतोय चंद्र, तर इतका भारी वाटत होता ना रात्रीचा वेळ आणि चंद्र पडलेला, थंडी, वातावरण एकदम भारी निसर्गरम्य वातावरण वाटत होतं. तर असं दादू ना एवढं झूम करून दाखवलं ना तुम्हाला हे चंद्र.
तर आता इथे ना तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेतलेत. आता ते ना आणखीन पाण्यामध्येच आहे. तर मी दोन्ही हाताच्या सहाऱ्याने आता तांदूळ स्वच्छ करून आता त्यात टाकून देते. तर 3 शिट्ट्यामध्ये अशी भारी बिर्याणी होती ना, आणि चुलीवरच्या आहारावरली बिर्याणी खायला ना तर वाह एकच नंबर. तर खूप छान लागते. तरी ते दीदीनं आता आणून ठेवले बाजरीचं पीठ. आता कसं आहे हर्षूचे पप्पा बिर्याणी असले ना तर त्यांना जमतच नाही. 2 किंवा 1 बाजरीची भाकर किंवा चपाती तरी लागतच असते. तसं त्यांना काही बिर्याणी किंवा भाताने काही त्यांचं असं जेवण मन भरल्यासारखं वाटत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी 2 बाजरीच्या भाकरी किंवा चपाती का असेना, ज्वारीची का असेना ती करणं पडते म्हणजे करणं पडते. आणि इथे आता थोडंसं मी पाणी टाकून देते. थोडे तांदूळ होते तर म्हटलं तांदूळ पण आणि पाणी कमी पडेल म्हणून थोडंसं त्या टोपल्यामध्ये पाणी टाकून आता शिजून घेते. आणि चुलीवरचा करायला पण मजा वेगळीच असते बरं का स्वयंपाक करायला. तरी ते ना जाळ विजला होता आणि तो आता फुकणी नसल्यामुळे आता मी इथे फुकून आणि जाळ घालून घेते. आणि मेन म्हणजे ना तर थंडी आणि आणखीन लेकरं चुलीभोवती बसतात ना तर खरंच भारी वाटतं. कारण की आम्ही जेव्हा लहान होते ना मी आणि माझे बहीण भाऊ आम्ही मस्त असे चुलीजवळ मम्मी स्वयंपाक करायची बसायचं. तसे फिलिंग होती मला. कारण की माझी लेकरं माझ्याजवळ चुलीजवळ येऊन बसतात ना थंडी असते मग त्या थंडीच्या सहाऱ्याने शेकोटी म्हणून. तर हे बघा आता इथे ना मस्तच जाळ चालू आहे. आता शिट्टी व्हायची वाट पाहते. दादू आणि हर्ष असे टपून बसलेले होते. आता ना इथं दादूचं चालू आहे दुपण गाडी. तर त्याला दुपण धुवा गाडी असं म्हणत होता. तर या गाडीमधून धुवा निघत होता. तर त्याला इतकं कौतुक वाटत होतं ना. तर कधी कधी लेकरांना असं चुलीजवळ बसलं का तर त्यांना कळतं कसं असतं कसं नाही. तर तो म्हणत होता मम्मी तुम्ही छोटा होत्या तेव्हा अशा गाडीतून धुवा निघत होता का. तर असं दादूचं चालू होतं माझ्या भोवती. तर मग लेकरांना पण कळायला पाहिजे ना अशा गोष्टी. तरी बघा कसं तो जे धुवा आहे ना त्याचं हे घेतो आहे. आता त्याला जोराचा चटका लागतो. तर मस्त अशी चूल पेटलेली आहे. आणि चूल आहे ना मला मातीमध्ये व्यवस्थित करून घ्यायची. कारण की जे पोतारा असतो ना पांढऱ्या मातीचं इतका छान चूल दिसते ना. पण इकडे कसं आहे पांढरी माती कुठंच भेटणार नाही. पण मी जसा वेळ भेटेन तसं मी माती आणेन आणि मस्त अशी मातीमध्ये चूल रवून देईन म्हणजे उभी करून देईन. इतकी भारी वाटते ना. तर दादूचं चालू आहे मम्मी एकदा चंद्र दाखव ना. तरी तर मी चंद्र दाखला आहे बघ. हर्षू पण आलेली आहे. तिचं पण चालू आहे कधी बिर्याणी होईना कधी नाही. तेव्हा मला तर पटकनच खायची बिर्याणी कधी होईना कधी नाही. दादू तर म्हणतो मला एवढीच जोरात भूक लागलेली आहे. काही ना काही त्यांच्या कॉमेडी चालूच होती. ते बघा दादूचं चालू आहे. आता हर्षूचं असं झालं आहे की असं वाटतंय बळजबरी शिट्टीवर करावं की काय. तरी पण ती शिट्टीला हात लावतेच. ते बात आहे का. तर ती शिट्टीला हात लावायचा प्रयत्न करते. इतकी भूक लागली होती तिला. कारण की 4 वाजेला शाळेतून आले तर जेवणच केलं नाही. आणि तिचं पाहून ना आता दादूनं पण वरती केलेलं आहे. तर दादू घाबरला पण दादू. तर मस्त लेकरं चुलीच्या भोवती आनंद घेतात. तर चला इथे चालली भाकरी. तर लागले आता इथे भाकरी करायला. आता भाकरी थापून घेतली आणि नंतर दीदीने शूट केलं आहे. तर माझी दीदी इतका छान शूट करत असते ना. ती बोलत पण असते एवढी भारी ना व्हिडिओमध्ये. पण काय सांगू आता गावाकडं वातावरण आजूबाजूला ना इतका आवाज दांगडो असतो ना. त्याच्यामुळेच मला आवाज थोडासा ओनस्मोर करणं पडला. कारण की बाहेर इतका दांगडो होता ना. तर म्हणून म्हटलं आता आवाजच नीट करून टाकावं. तर मस्त अशा चुलीवर भाकरी एवढ्या भारी होत होत्या आणि एवढा आहार पडेल होता ना. तर असं वाटत होतं मला कितीकच भाकरी करावं. तर मला चुलीवर भाकरी स्वयंपाक करायला खरंच आवडतं बरं का. तर असं पद्धतीने मी आता एक म्हणता म्हणता दोन म्हणता म्हणता 3 भाकरी करते. कारण की आमच्याकडे कुत्रं येत असतं ना ते दारातच असतं. तर मग आम्ही त्याला दादू आहे ना टोपल्यात आम्हाला भाकरी नसले तरी तो टाकीत असतो. तर म्हणून म्हटलं तयारीच करून ठेवलेली पुरतं. तर मग मी एक भाकर एक्स्ट्रा कुत्र्यासाठी पण केलेली आहे. दादू आम्हाला विचारसुद्धा करत नाही का कुत्रा टोपल्यात भाकरी आहे की नाही आहे. ते म्हणतो आपल्याला करून खाता येईल पण ते मुक्का जनावराला. त्याच्यामुळं मग अगोदरच मी तयारीत होते. एक बाजरीची भाकर हर्ष पप्पाला, एक तिघा चौघांना थोडी थोडी आणि एक कुत्र्यासाठी मी करत असते भाकर. शिळी भाकर नसली तर. तसं तर जो कुत्रं एवढं भारी आहे ना त्याला अजिबात बाजरीची भाकर ज्वारीची भाकर आवडतच नाही. शक्यतो तर त्याला चपातीच आवडते. पण मग मी आता आहे ना इथं बाजरीचीच भाकरी करायला घेतलं आहे.
आणि ते कुत्र्याला एवढी आशा लागेल असती ना तर ते दारात येतं म्हणजे येतंच आणि भाकर खाल्ल्याशिवाय ते जातच नाही. तर आता इथं मस्त आहार पडलेला आहे. तर असं वाटत होतं कितीक भाकरी करून कितीक नाही. आणि इकडे ना मस्त बिर्याणीची चांगली वाफ निघत होती. लेकरांना वाटत होतं त्यांना जेवण द्यावं, पण मग त्यांचं असं आहे की मी अशी सवय लावली लेकरांना की सगळे सोबत जेवायची. तर मग आपल्यासोबत लेकरं जेवले का आपल्याला पण कळतं आपले लेकरं किती जेवतात किती नाही. नाही तर ना आपण लक्ष नाही दिलं तर ते 2-3 घासच खातात आणि आवरतात. आपण त्यांना बळजबरीनं आपल्यासोबत जेवायला बसविलं ना तर ते पण त्यांना आपण म्हणत असतो खा बाळा खा खा असं म्हणून म्हणून लेकरं खातात. म्हणून आम्हाला सगळ्यांना सोबत जेवण्याची सवय आहे. लेकरांना जास्त सवय आहे की सोबत असलं तर जेवण करतात. तर मस्त झाली बरं का बिर्याणी, एकच नंबर. आणि ना आशिष बाप्पाला पहिले दिलेली आहे खायला. तर हर्षद बाप्पा आणि दादू एकत्र जेवण करतात. ते कधीच असं दादू वेगळं ताट घेत नाही त्याच्या स्वतःसाठी. तर मस्त झालेली बरं का बिर्याणी. आता हर्षद बाप्पा खाऊनच सांगतील. तर हे बघा मस्त चिकन रस्सा आहे. आता हर्षूनं घेतला, हर्षद बाप्पानं घेतला, मी घेते थोडासा. आणि हर्षद बाप्पाला एवढी बिर्याणी आवडली ना तर खरंच खूप छान म्हणजे खूप छान झालेली आहे. आणि कुकर बघा किती काळं खाव झाले, पण मग आता त्याला घासून काढणं पडन. तर इथं दादू बसला त्याच्या पप्पासोबत जेवण करला. तर त्याला एवढी बिर्याणी आवडली ना हर्षूला पण. तर इथे दिदी बसलेली आहे. बिर्याणी खरंच खूप छान भारी झालेली आहे. तर हर्षू बघा कशी ॲटिट्यूड मारती आहे जेवण करता वेळेस. तर असं पद्धतीने झालेला आजचा व्हिडिओ.